नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा याच्यामधील अंकगणित याच्यातील संख्या आणि संख्या पद्धती याच्यामधील स्वाध्याय 1.6 आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण त्यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत। इथे पहिला प्रश्न बघा, 3 4 0 हे अंक असलेली लहानात लहान 5 अंकी संख्या पुढीलपैकी कोणती। आता आपल्याला इथे 3च अंक दिलेत आणि आपल्याला सांगितले 5 अंकी संख्या तयार करायची आणि लहानात लहान करायची। मग अशा वेळी काय करायचं बघा, सगळ्यात लहान 0 आहेत, पण 0 आपण पहिल्यांदा घेत नाही। मग 0च्या नंतर लहान कोण आहे, 3 आहे, आणि 3च्या नंतर मात्र मग 0 घ्यायचा। आता हे अंक आहेत 3, म्हणजे आपल्याला 5 अंक तयार होण्यासाठी 2 अंक कमी पडतात। मग लहान संख्या सांगितल्या म्हणून मग लहान अंक आहे तोच डबल वेळा घ्यायचा। मग इथे मी असं घेतलंय आणि त्याच्यानंतर मग हे 4। मग बघा 30,004। मग 30,004 कुठे आहे तर पर्याय क्रमांक सी मध्ये, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी। पुढचा प्रश्न, एक अंक 1 ते 100 या संख्या लिहिताना किती वेळा लिहावा लागेल। आपल्या सगळ्यांनी हे पाठच करून ठेवायचं आहे की 1 ते 100 मध्ये 1 हा अंक 21 वेळा येतो, 0 हा अंक 11 वेळा येतो, आणि 2 ते 9 यामधील संख्या म्हणजे 2 3 4 5 6 7 8 9 यापैकी कोणताही अंक 2 ते 9 मधील संख्या 20 वेळा येतात। हे आपल्याला काय करायचं आहे, लक्षातच ठेवायचं आहे। मग इथे आपल्याला एक अंक विचारला, मग एक अंक किती वेळा येतो तर 21 वेळा, म्हणून आपल्या इथे उत्तर आहे ऑप्शन बी। पुढचा प्रश्न, पुढीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती। आपल्याला माहिती आहे जोडमूळ संख्या म्हणजे काय, ज्या दोन मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो त्याला आपण काय म्हणतो, जोडमूळ संख्या म्हणतो। मग याच्यामध्ये 13 मूळ संख्या पण 15 मूळ संख्या नाही, त्याच्यामुळे हा ऑप्शन येणार नाही। 29 आणि 31 या दोन्ही मूळ संख्या आहेत बघा, यांची जर वजाबाकी केली तर 2 बेरीज वजाबाकीचा फरक किती येतोय, 2 येतोय, म्हणून ही काय आहे, जोडमूळ संख्यांची योग्य जोडी आहे। आता 73 मूळ संख्या आहे, 75 मात्र संयुक्त संख्या, त्याच्यामुळे हा सुद्धा ऑप्शन येणार नाही। 69 आणि 71 हा सुद्धा येणार नाही। मग इथं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कारण या दोन्ही मूळ संख्येत आणि या दोन मूळ संख्यांमध्ये 2चा फरक आहे, त्यालाच आपण जोडमूळ संख्या म्हणतो। पुढचा प्रश्न बघूया, 0 9 आणि 6 या अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान 3 अंकी संख्येचा आणि सर्वात मोठ्या 3 अंकी संख्येचा गुणाकार आहे। मग बघा या तीनही अंकांपासून सर्वात लहान संख्या आधी आपण बनवून घेऊया। आपल्याला मिळते 0 लहान आहे, पण 0 आपण आधी लिहत नाही, मग त्याच्यापेक्षा लहान त्या 0च्या नंतर 6 लहान आहे, म्हणून मग आपण आधी 6 लिहिलं आणि त्याच्यानंतर म्हणजे या तीनही अंकांपासून 609 हा लहान अंक तयार होतोय। आणि काय सांगितलं, याच अंकांपासून मोठा अंक कोणता तयार होतो। मग बघा 9 9च्या नंतर 6 आणि त्याच्यानंतर 0 म्हणजे 960, आणि त्यांचा काय विचारलंय गुणाकार। मग आपण गुणाकार करूया, 0 नी 9ला गुणलं की 0 0 0 0 0 गुणिले 6 0, याचं काम झालं म्हणून मी याच्या जागी आपण काय करतो, 0 देतो। आता 6 दशकाने गुणतो, मग 6 9 54, हच्याला आले इथे 5, 6 0 0 0 अधिक 5 हे 5, 6 6 36 इथे लिहून घेतले 36। या दोघांचं काम झालं आहे, एकक आणि दशकाच्या जागी आपण काय द्यायचं, 0 द्यायचे आहेत, आणि आता शतकाने गुणतोय, मग 9 9 81, हच्याला आलेत इथे 8, 9 0 0 0 अधिक 8 8, 9 6 9 54 हे आहे तसं। आता यांची काय करायची, बेरीज करून घ्यायची, 0 अधिक 0 0 0 अधिक 4 इथे 4 5 आणि 1 6 6 आणि 8 14, चला 1 4 आणि हे 4 8 आणि हे 5 5। मग आपलं उत्तर बघा काय आले, 5,84,640। मग 5,84,640 कुठे आहे तर बघा इथे पर्याय क्रमांक बी मध्ये। पुढचा प्रश्न बघूया, चौरस वर्तुळ आणि त्रिकोण यामध्ये कोणता अंक आहे। आता बघा हा चौरस, हा वर्तुळ आणि हा त्रिकोण या सगळ्यांमध्ये 7 हा अंक आहे, म्हणून आपलं इथे उत्तर आहे ऑप्शन सी। पुढचा प्रश्न, एक्स वाय झेड आणि टी या संख्यांमध्ये वापरलेला कमाल अंक 7 आहे आणि तो प्रत्येक संख्येत एकदाच वापरलेला आहे, बाकीचे अज्ञात नाही। आता आपल्याला विचारले इथे तर एक्स वाय झेड आणि टी यामधील कमाल संख्या आहे। कमाल म्हणजे काय, मोठी संख्या, आणि किमान म्हणजे काय, लहान संख्या। मग आपल्याला माहिती आहे एक्स मध्ये इथे बघा एक्स या ह्याच्यामध्ये
हा अंक आहे त्याच्यामध्ये बघा एकक दशक शतक, इथे 7 शतकाच्या घरते म्हणजे याची व्हॅल्यू 7 असणार आहे. आणि वायमध्ये बघा तो शतक हजाराच्या घरते म्हणजे इथे 7000 किंमत असणार आहे. आणि झेडमध्ये इथे दशकाच्या घरते म्हणून इथे 70. आणि टीमध्ये युनिटच्या प्लेसमध्ये म्हणजे एककाच्या घरात म्हणून मी इथे सगळ्यात कमी व्हॅल्यू. मग सगळ्यात मोठा अंक कोणता असेल, कारण आपल्याला काय सांगितलं आहे की कमाल अंक 7 हाच आहेत, बाकीचे अंक माहीत नसले म्हणून काय झालं आहे, कारण सगळ्यात मोठा अंक आहे 7च आहेत. मग 7 सगळ्यात मोठं इथे हजाराच्या जागात आहे म्हणून मी इथे जास्त कमाल संख्या कोणती असेल तर वायची. मग वाय कुठे आहे तर बघा इथे ऑप्शन बी. पुढचा प्रश्न 30827 हे अंक एक एकदा घेऊन बनणारी 5 अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती. मग बघा बरं, लहान अंक पहिला घ्यायचा आहे आपण 0, त्याच्यानंतर शून्य आपण पहिल्यांदा घेत नाही, मग त्याच्यापेक्षा मोठा 0च्या नंतरचं लहान संख्या आहे 2 म्हणून मग 2 आधी घेतलं, 0 नंतर घेतलं, त्याच्यानंतर 3. आता इथे मी 8 घेते आणि इथे मी घेते 7, कारण आपल्याला कोणती संख्या सांगितली, विषम सांगितले. जर आपण इथे 7 घेतला आणि इथे 8 घेतलं तर ती समसंख्या होईल म्हणून मग ते आपल्याला विचारलेलं नाही, मग आपल्याला विषम संख्या पाहिजे म्हणून मग आपलं उत्तर आहे हे 20387. मग 20387 ऑप्शन सी. पुढचा प्रश्न बघूया. पुढील गणितामध्ये गायब असलेले अंक शोधून काढा. इथे आपल्याला बेरीज करायची असेल बघा, 8 आणि जर 7 यांची आपण बेरीज केली तर 8 आणि 7 बरोबर 15 येतात म्हणजे हातचा आला हा 1 आला. आता इथे बघा 3 आणि हा हातचा 1 4, मग 4च्या पुढे 5 येईपर्यंत जर आपण काउंट केलं तर इथे किती येणार आहे 1, म्हणजे याच्यासाठी 1 हे आपण काढून घेतलं. आता बघा इथे 2 आणि 2च्या पुढे आपण 1 येईपर्यंत मोजायचं आहे. मग 2च्या पुढे 1 तेव्हाच येतो जेव्हा 11 येणार आहे, तो की नाही. मग 2मध्ये जर आपण 9 मिळवले तर 11 येतात बघा, 2 आणि 9 11, हातचाला आला इथे 1. मग हा 4 आणि हा हातचा 1 5, मग 5च्या पुढे 8 येईपर्यंत जर आपण काउंटिंग केलं तर इथे किती मिळवावे लागतील, 3 मिळवावे लागतील म्हणून मी इथे 3. मग बघा बरं, स्टारच्या जागी 3 आणि चौकोनामध्ये जो स्टार आहे त्याच्यासाठी 9 आणि गोलामध्ये जो स्टार आहे त्याच्यासाठी 1 अंक. मग बघा इथे स्टारसाठी 3 अंक, याच्यासाठी 1 अंक आणि या स्टारसाठी 9 अंक म्हणून आपल्या इथे ऑप्शन सी हे काय आहे, करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न 5,84,356 या संख्येतील 5च्या स्थान मूल्यांची बेरीज किती आहे. आता इथे बघा, इथे हा 5 आहे तो दशकाच्या घरात आहे म्हणजे त्याची स्थानिक किंमत किती, 5 दशक म्हणजे 50. आणि हा जो 5 आहे तो बघा एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष लाखाच्या घरात आहेत. मग बघा त्याची किंमत 5 लाख. यांची आपण काय करूया, बेरीज करूया. मग आपण यांची जर आपण बेरीज केली तर बेरीज किती येते बघा, 5,50,000 येते. 5,50,000. मग 5,50,000 कुठे आहेत बघा, 5 हे 3 शून्य परत 50, 5 3 शून्य 50, ऑप्शन डी. या पद्धतीने आपण स्वाध्याय 1.6 आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे स्पष्टीकरणाचे सोडून घेतलेला आहे. आशा करते आपण सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.